ठरलं तर मग या मालिकेच्या 29 डिसेंबरच्या भागामध्ये अर्जुन म्हणत असतो ही आपण ट्रंक पाहिलीच नाहीये आणि अर्जुन ती ट्रंक काढण्यासाठी खाली वागतो, पण मागे लपलेली प्रिया ती ट्रंक काही त्याला बाहेर काढू देत नसते, ती उलटा जोर लावत असते. मग सायली म्हणते सर खूप वेळ झालाय, नसेल ती ट्रंक निघल तर आपण निघूया का? यावरती अर्जुन म्हणतो नाही, कुठेतरी काहीतरी क्लू असणार आहे, तुम्ही असं बोलण्यापेक्षा मला इथे हेल्प करा बरं, आपण ही दोघं मिळून ट्रंक काढूया. मग सायली तिकडे येते आणि दोघं मिळून जोर लावतात आणि ते ट्रंक अखेर ओढतातच. ट्रंक बाहेर काढतात आणि प्रिया आता तिकडेच तशीच असते, पण दोघं जण मागे वळून पाहत नाहीत, ती ट्रंक आता बाहेर काढतात. तोपर्यंत इकडे आता साक्षी आणि महिपती एका मोकळ्या ग्राउंडवरती येतात आणि त्यावेळेला साक्षी म्हणते अण्णा हेच ते ठिकाण ना आपल्याला ज्या वेळेला आश्रमातून मी बाहेर पडले 1.5 तास कुठे होते ते सांगण्यासाठी? यावरती महिपती म्हणतो हो 1.5 तास कुठे होतेस हे सांगायचं आहे, पण आत्ताच्या आत्ता तशीच्या तशी तू ॲक्टिंग करायची आहेस. म्हणजे त्या रात्री तू प्यायली होतीस असं सांगितलंस ना, मग तशीच पिऊन गाडी झिंकत झिंकत इकडे यायचं आहे चालवताना आणि मग उतरायचं, तशा उलट्या बिलट्या कशा केल्यास ते सगळं करायचं, मी याचं शूटिंग करणार आहे. यावरती साक्षी म्हणते अण्णा काय मतलब आहे याचा? म्हणजे मी ते तसं करेन, सगळं सांगेन ना रविराज किल्लेदारला, पण हे ॲक्टिंग करून व्हिडिओ कशाला? महिपती म्हणतो तू बाप आहेस का मी बाप आहे? मी जे सांगतो तेच कर, जा कारस्थान करून ठेवलेस ना, आता निस्तरायला पाहिजे, गाडीमध्ये बस आणि त्या दिवशी जसं 1.5 तास तू गायब झाली होतीस त्या 1.5 तासामध्ये तू इथे होतीस अशी पूर्ण ॲक्टिंग कर, मी शूटिंग करतोय. मग साक्षी कारमध्ये बसायला जाते. तोपर्यंत अर्जुन आणि सायलीने ती ट्रंक काढून वरती ठेवलेली असते आणि आता इकडे प्रिया मात्र तशीच मागे असते. ती पाहते की अर्जुन सायलीने आपल्याला पाहिलेलं नाहीये आणि त्यांची आपल्याकडे पाठ आहे. त्या दोघांनी ट्रंक उघडून त्यातल्या वस्तू बघतायत. मग हीच वेळ साधत प्रिया आता सायलीच्या मागून गुपचूप किचनच्या दिशेने पळून जाते. सायली अर्जुनच्या हे लक्षात सुद्धा येत नाही. दोघं जण ट्रंकमध्ये काहीतरी शोधत असतात. प्रिया बाहेर येते, हळूच किचनच्या दिशेने पळते आणि किचनमध्ये जाऊन लपते. अर्जुन सायलीला त्या ट्रंकमध्ये काहीच मिळत नाही. मग अर्जुन म्हणतो दुसरी ट्रंक आहे ना ती काढूया. मग बाजूला असलेली दुसरी ट्रंक काढली जाते, ती उघडून त्यात पाहिलं जातं, पण त्यात सुद्धा काहीच नसतं. त्याच वेळेला इकडे प्रिया किचनमध्ये लपून येते आणि तिच्या लक्षात लगेच आठवतं की आपण ती गाठोडं कुठे ठेवलं आहे आणि तिला मागचा सगळा प्रसंग आठवतो. त्या तिकडून गाठोडं काढून लपवण्यासाठी किचनमध्ये आल्यावरती छताच्या इथे कौलाच्या खाली आपण ते गाठोडं ठेवलं होतं हे प्रियाला आठवतं. लगेच प्रिया उठते आणि त्याच दिशेने जाते आणि तिकडे हात घालून जे गाठोडं आहे ते गाठोडं काढते. फायनली प्रियाला तिचं गाठोडं मिळालेलं असतं. प्रियाचा आनंद गगनात मावेनासा होतो. पण या गडबडीमध्ये तिथे असलेला एक छोटासा कंदील अचानकपणे खाली पडतो. अर्जुन सायलीला आवाज येतो. कसला आवाज आला, कसला आवाज आला? दोघांना खूप मोठं आश्चर्य वाटतं. मगाशी फोन व्हायब्रेशन, आता हे गाठोडं. मग मात्र आता किचनच्या दिशेने दोघं जण यायला निघतात. तोपर्यंत प्रिया ते गाठोडं घेते आणि तिथून पसार होते. अर्जुन सायली किचनमध्ये येतात तर तिकडे कंदील पडलेला असतो. अर्जुन म्हणतो नक्कीच कोणीतरी इकडे होतं. म्हणजे आपण पाहिलं ना की फोन व्हायब्रेट होत होता आणि आत्ता हे सगळं, मला वाटतंय कुणीतरी आहे इकडे, आपल्याला दिसत नाहीये. तोपर्यंत प्रिया गाठोडं घेऊन धावत पळत बाहेरच्या दिशेने पळून गेलेली असते. अर्जुन सायलीला ती काही दिसत नाही. त्याच वेळेला पुन्हा काहीतरी पडल्याचा आवाज येतो आणि त्याच वेळेला सायली म्हणते सर सर काहीतरी पडलं. तोपर्यंत प्रिया गाठोडं घेऊन बाहेर येते आणि आता ती सुटकेचा निश्वास तर सोडते. तोपर्यंत इकडे अर्जुन सायलीला काहीतरी पडलेलं दिसतं आणि इकडे प्रिया विचार करते हा आश्रम ना माझा जीव घेणार आहे, जीव. आज हे गाठोडं शोधण्यासाठी अर्जुन सायली आले होते. जर हे गाठोडं माझ्या हातात न सापडता त्यांच्या हातात सापडलं असतं तर काय झालं असतं? माझी तर पूर्णपणे वाट लागली असती. ते काही नाही, माझं गाठोडं शोधतायत काय, मला उघडं पाडण्याचा प्रयत्न करतायत काय, आता यांनाच मी कसा धडा शिकवते हे बघा, असा विचार करत प्रिया आता पोलिसांना कॉल करते. तोपर्यंत अर्जुन सायली इकडे पाहतात तर प्रिया गेल्यावरती पण काहीतरी खाली पडतं. अर्जुन बॅटरीने पाहतो आणि म्हणतो तो बघा हत्तीसारखा मोठा उंदीर, अहो तोच सगळं पाडतोय वाटते. सायली म्हणते सर मगाशी पण त्या उंदराने सगळं धडपड केली असेल. त्यावेळेला आता अर्जुन म्हणतो तुम्ही पुढे वा. त्यावरती सायली म्हणते अहो सर घाबरू नका, तो आमचा बंड्या आहे, बंड्या म्हणजे आमचा पाळलेला उंदीर आहे. अर्जुन म्हणतो काय उंदीर पाळतं कोणी? सायली म्हणते हो, कारण तो आमच्या घरामध्ये इकडे तिकडे नेहमी भटकत असतो ना, आमचा बंड्या. आणि बंड्या आहे ना म्हणजे चिंटू पिंटू हे सगळे बाजूलाच असतील. अर्जुन म्हणतो जा मग तुम्ही तुमच्या बंड्यासोबत डील करा जा, मला नाही जमणार. सायली म्हणते सर तुम्ही घाबरताय का? अर्जुन म्हणतो नाही मी कशाला घाबरू, जा तुम्ही डील करा त्याच्यासोबत. मग सायली आता उंदराला हकलायला तिकडून निघते आणि दोघं जण क्लू शोधण्यासाठी बाहेर येतात.
तोपर्यंत रात्रीच्या वेळेला अस्मिताला जाग येते. ती पाणी पिते. पाणी पिऊन ती आता वरती जाणार त्यावेळेला तिचं लक्ष अर्जुन सायलीच्या रूमकडे जातं. अर्जुन सायलीच्या रूमची लाईट्स अजून चालूच आहे. ती विचार करते म्हणजे नक्कीच हे दोघं जण माझ्याबद्दल काहीतरी प्लॅन करत असतील का? नाही, मला बघायलाच पाहिजे नक्की ह्यांचा प्लॅन काय चाललाय. पूर्णाजी आली ना की तिला सांगणारच आहे मी या दोघांची कटकारस्थानं, असं म्हणत अस्मिता आता मात्र इकडे अर्जुन सायलीच्या रूमच्या दिशेने जाते. तोपर्यंत प्रियाने पोलिसांना कॉल लावलेला असतो आणि ती सांगते, आश्रम तुम्ही सील केले ना, वात्सल्य आश्रम, पण या वात्सल्य आश्रमाच्या आतमध्ये मला 2 अशा आकृत्या दिसल्या आणि त्या 2 आकृत्या कुणाच्या आहेत माहीत नाही. बहुतेक वात्सल्य आश्रमात चोर शिरलेत. काय चोरायचं त्यांना माहीत नाहीये, पण ताबडतोब तुम्ही आलात तर बरं होईल, कारण ना त्या ठिकाणी काहीतरी गडबड वाटते मला, असं म्हणत प्रिया पोलिसांना एक वेगळं सिम टाकून कॉल करते. नंतर फोन झाल्यावरती ते सिम ती काढून टाकते आणि आपलं रेग्युलर सिम टाकते आणि प्रिया विचार करते, अर्जुन सायली मला त्रास देत आहे काय? आता तुम्हाला पकडायला पोलीस येतील आणि तुमचं काम तमाम होईल. तोपर्यंत इकडे आता रूमच्या लाईट चालू आहे. दार थोडंसं उघडं आहे. मग आता अस्मिता दार उघडते आणि आत येते. अर्जुन सायली तिला कुठेच दिसत नाहीत. इकडे तिकडे पाहते पण दोघांचाही पत्ता लागत नाहीये. मग ती वॉशरूम उघडते. वॉशरूममध्ये पण दोघं नाही आहेत. दोघांना आवाज सुद्धा येते, अर्जुन सायली, पण दोघंही नाहीत. अस्मिता विचार करते, अच्छा म्हणजे इतक्या रात्री असं काय काम आलं की जे बाहेर गेले, आणि ती आरडाओरडा करून सगळ्यांना बोलवून घेते. मग अश्विन, प्रताप, कल्पना तिघेही जण तिकडे येतात. प्रताप म्हणतो, काय ग अस्मिता काय झालं? यावरती कल्पना म्हणते, अस्मिता तुला लाज नाही वाटत का? मध्यरात्री अर्जुन सायलीच्या रूममध्ये तू काय करतेस? यावरती अस्मिता म्हणते, तू दरवेळेला मलाच बोल. अगं तू बघ तरी रूममध्ये आजूबाजूला ते दोघं जण आहेत का? अगं मला लाईट दिसली म्हणून मी टोकावरचं दार उघडं होतं आणि दोघंही नाही आहेत. इतक्या रात्री ते कुठे गेले असतील? आता कल्पना खूप पॅनिक होते. अचानकपणे हे दोघं कुठे गेले? अश्विन म्हणतो, थांब मी कॉल करतो. कल्पना म्हणते, त्या दोघांना काही वाईट बातमी मिळाली असेल का, की या वाईट बातमीमुळे ते दोघं जण आपल्याला काही न सांगता घाई गडबडीत निघून गेले? अश्विन म्हणतो, थांब मामा तू पॅनिक होऊ नकोस, कोणत्याही निर्णयावर पोहोचू नकोस, आपण कॉल करून बघूया. असं म्हणत अश्विन कॉल करतो पण कॉल लागत नाही. आता मात्र कल्पना अधिकच घाबरते. कॉल उचलत नाहीयेत, न सांगता मध्यरात्री गेले, कोणतं संकट तर नसेल ना त्यांच्यावरती ओढवलं. कल्पनाला खूप मोठा धक्का बसतो. प्रताप म्हणतो, काळजी करू नकोस, होईल सगळं नीट. तोपर्यंत इकडे आता महिपतीने साक्षीला सांगितल्याप्रमाणे साक्षी गाडी चालवत पुढून येते. महिपती ते शूटिंग करत असतो. आता साक्षी इथपर्यंत येते. महिपतीने सांगितल्याप्रमाणे साक्षी कारमधून खाली उतरते. कारमधून खाली उतरून साक्षी नॉर्मलपणे चालत महिपतीच्या दिशेने येते. महिपती म्हणतो, काय झालं, उतरलीस का? साक्षी म्हणते, तुम्हीच तर म्हटलात ना कार चालवतीये आणि उतर. यावरती महिपती म्हणतो, कार चालवतीये आणि उतर, पण ते पिक्चरमधल्या हिरोईनसारखं टिकटॉक करत नको येऊ चालत. अगं तुला कळतंय का? हे बघ, तुला त्या दिवशी सारखं म्हणजे त्या दिवशी तू प्यायली होतीस ना, ते पिल्यासारखी ऍक्टिंग करत यायचं आहे. यावरती साक्षी म्हणते, काय चाललंय हे सगळं? आपल्याला त्या रविराजला सांगायचं आहे ना की हे सगळं आपण का केलंय ते, मग ही ऍक्टिंग का? यावरती महिपती म्हणतो, बाप आहे तुझा बाप, जास्त शहाणपणा करू नकोस. तो 1.5 तास तू कुठे होतीस हे जर प्रत्यक्षात तू जगशील ना तरच तू त्या रविराजला सांगू शकशील की तू काय केलंयस. नाहीतर तिथे त्यासमोर जर गडबडलीस ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तुला समजतंय का? असं म्हणत आता इकडे महिपती सांगतो, हे सगळं ना तू प्रत्यक्षात जग, प्रत्यक्षात हे सगळं कर. त्यावेळेला तो तुला विचारेल ना की 1.5 तास काय केलं, तेव्हा तू ठामपणे सांगू शकशील. आणि व्हिडिओ हा याच्यासाठी आहे कारण तू 10 वेळा हा व्हिडिओ बघ आणि व्हिडिओ बघून 10 वेळा तू सांग की बघ की मी काय केलं त्या 1.5 तासामध्ये, डोक्यामध्ये ठामपणे बसव. असं म्हणत जवळजवळ महिपती आता साक्षीकडून उजळणी करून घेत असतो. मग इकडे काहीच मिळत नाही तर सायली सांगते, सर आपला खूप वेळ वाया गेला, आपल्याला निघायला पाहिजे. अर्जुन म्हणतो, नाही वाया नाही वेळ गेलेला आहे, काहीतरी आपल्याला मिळायला पाहिजे, ते गाठोडं तरी. सायली म्हणते, सर आपण साक्षीबद्दल पुरावे शोधतोय ना, मग साक्षी गाठोडं का आणेल? अर्जुन गडबडतो आणि म्हणतो, नाही म्हणजे जे पुरावे इकडे मागे राहिलेत ना ते एका गाठोड्यात भरून पोलिसांनी ठेवले असतील ना, ते गाठोडं मी शोधतोय. असं म्हणत असताना तिकडे पोलीस येतात. अर्जुन सायली हे सगळं पाहतात आणि खूपच घाबरतात. पोलीस म्हणतात, आपल्याला खबर मिळाली ना, चला चारी बाजूनी घेरा. मग अर्जुन सायली पटकन आश्रमाच्या बाहेर येतात. त्या पेंड्याच्या पोत्यामध्ये लपतात. तिकडून पोलीस येतात आणि त्यांच्यावरती आता वार करायला लागतात. सायलीला रडूच कोसळतं कारण सायलीवरचा वार अर्जुन आपल्या अंगावरती घेतो. सायली म्हणते, मधुभाऊंसाठी अर्जुन सर इतकं काही करतायत, पण देवा या सगळ्यातून त्यांना वाचव. ते खूप चांगलं काम करतायत, पण या सगळ्यामुळे त्यांना होणारा त्रास हा खूप आहे. सायली रडायलाच लागते. नंतर सायली
अर्जुनला येऊन घरी येते. घरी आल्यावरती अर्जुनच्या पाठीला वळ असतात. सायली आता आईस बॅगने ते वळा शेकवत असते, पण सायली खूप चिडते आणि म्हणते, सर काय गरज होती लपून छपून तिकडे जायची? तुम्हाला कळतंय का या सगळ्या प्रकारामध्ये तुम्हाला काही झालं असतं तर लपून छपून जाऊन एवढं काय मोठं तुम्ही शोधणार होतात? काही गरज नाही आहे स्वतःच्या जीवावरती खेळून एवढं काही करण्याची. अर्जुन म्हणतो, मी साक्षीसाठी पुरावे शोधायला गेलोच नव्हतो, मी तुमचं गाठोडं शोधायला गेलो होतो तुमच्या आई वडिलांचा शोध घेण्यासाठी. आणि अर्जुन रागाच्या भरात खरं बोलून जातो. सायली आता अर्जुनकडे पाहतच बसते. आपल्यासाठी अर्जुन सर किती काय करतायत याची तिला जाणीव होते आणि एका क्षणात अर्जुनने सायलीचं मन जिंकलेलं असतं.